एवढ्यातच मेथ्यावर टाकलेल्या शॉर्ट व्हिडिओवर अनघाताई यांनी प्रश्न विचारला होता की मेथ्या उष्ण व पित्तकर असतात, तर वय आणि ऋतूनुसार त्या कशा घ्यायच्या. धन्यवाद अनघाताई. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आज मी प्रातिनिधिक स्वरूपात देणार आहे आणि त्याबरोबरच त्याआधी मेथ्या किंवा मेथी बी याचा उपयोग आपण कशा कशात करू शकतो, कशा कशा पद्धतीने करू शकतो हे सर्व पाहणार आहोत. मंडळी, तशी आयुर्वेदात सांगितलेली प्रत्येक वनस्पती किंवा प्रत्येक तयार केलेलं औषध किती प्रमाणात घ्यावं, कोणी घ्यावं, कोणी घेऊ नये आणि घ्यायचं झाल्यास कशाबरोबर घ्यावं, कशा पद्धतीने घ्यावं, हे ऋतू म्हणजे सीझननुसार, प्रकृतीनुसार तसेच आपल्या वयानुसार ठरत असतं बघा. याचं कारण असं की प्रत्येक गोष्ट वेगळी असते. आयुर्वेदानुसार त्याचे गुण भिन्न असतात. अशा वनस्पती, औषधं, एवढंच काय, पण आपण ज्या भाज्या खातो ना, मसाल्याचे पदार्थ असतात किचनमध्ये, आपण ते वापरत असतो, त्याचाही विचार खाताना हा करावाच लागतो. त्यासाठी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. आता हे पहा की जर एखाद्या पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने जास्त तिखट आंबट खाल्लं तर त्याचं पित्त 100% खवळतं. पण जर तेच कफ प्रकृतीच्या व्यक्तीने खाल्लं तर त्याला इतका त्रास होणार नाही. दुसरं उदाहरण असं की उन्हाळ्यात आणि ऑक्टोबरमध्ये तिखट आंबट कोणी खाल्लं तर त्याचंही पित्त वाढेल. यासाठी कोणतीही गोष्ट वापरताना प्रकृती, ऋतू आणि वय या गोष्टींचा विचार करावाच लागतो. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात. म्हणजे कुठला, तर मेथ्या. आपल्या सर्वांनाच मेथीची भाजी सुपरिचित आहे. भाजी मेथीची आपण सगळेच म्हणत असतो. याच मेथीच्या भाजीचं बी म्हणजे मेथ्या. याला फेनुग्रीक किंवा ट्रायगोनेल असं म्हणतात. ट्रायगोनेल याचा अर्थ स्मॉल अँगल असा होतो, म्हणजेच बीजाची अगदी लहान लहान कोणांसारखी रचना असते. या मेथीच्या बियांचा किंवा पानांचा उपयोग विविध आरोग्य समस्यांवर केला जातो. मंडळी, मेथ्यामध्ये प्रथिने असतात, फायबर्स असतात, व्हिटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात आणि अँटीऑक्सिडंटसुद्धा भरपूर प्रमाणात असतात. अशा या मेथ्याला जवळजवळ 17 नावं आयुर्वेदात सांगितलेली आहेत. या नावांपैकी काही नावं आपल्याला मेथ्याचा उपयोग काय आहे ते सांगतात. जसं की एक नाव आहे दीपनी, याचा अर्थ आहे भूक छान लागते. तर एक नाव आहे बोधिनी, म्हणजे तोंडाला चांगली चव येते. ही दोन्ही उपयोगदर्शी नावं आहेत बघा. मंडळी, मेथ्या चवीला तसा कडवट, तिखट आणि उष्ण असतो. पित्त वाढवतो, पण आपल्या शरीरातल्या वात आणि कफ या 2 दोषांना मेथ्या फार छान कमी करतो. मेथ्या भूक वाढवून तोंडाला चव तर आणतोच, पण त्याबरोबर तापातही मेथ्या छान उपयोगी पडतो. ताप लवकर कमी करण्यासाठी तापात मेथ्या गरम पाण्यात 2-3 तास भिजवून ते पाणी गाळून घ्यायचा फार पूर्वीपासून प्रघात आहे बघा. पोट साफ होत नसेल, पोटात गॅस होण्याची तक्रार असेल, पोट सारखं जड होत असेल तर जेवणापूर्वी मेथ्या चूर्ण 1 चमचा, चिमूटभर हिंग आणि काळे मीठ चिमूटभर असं मिश्रण एकत्र करून घ्या. तुमच्या या सगळ्या तक्रारी 2 दिवसात कमी होतील. पचनाची तक्रार असल्यास अर्धा ग्लास ताक घ्यायचं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथी बी चूर्ण घालायचं आणि नियमित घ्यायचं. पचनाची तक्रार लवकर कमी होईल. जुलाब होत असतील तर 1 चमचा मेथी बी भाजून त्यात काळे मनुके 5, सैंधव मीठ चिमूटभर घालून हे मिश्रण दिवसातून 2-3 वेळा घ्या. जुलाब लवकर बंद होतील. मंडळी, काही जणांना जुलाबाबरोबर रक्तही पडत असतं बघा. अशा परिस्थितीमध्ये 5 चमचे मेथी बी भाजून घ्या. त्यातला 1 चमचा काढून घ्या. तो 1 चमचा गरम पाण्यात भिजायला ठेवा आणि 1 तासाने हे पाणी गाळून पिऊन घ्या. असं दिवसातून तुम्ही 3 ते 5 वेळा केलं ना, जुलाब आणि रक्त पडणं लवकर बंद होऊन जातं. बऱ्याच स्त्रियांना प्रसूतीनंतर म्हणावं तेवढं दूध येत नाही बाळासाठी. अशा स्त्रियांनी मेथ्याची दुधात बनवलेली खीर घ्यायची. दूध चांगलं यायला लागतं बघा. स्त्रियांना पाळी साफ होत नसेल तर मेथी बी चूर्ण 1-1 चमचा म्हणजे 5-5 ग्रॅम सकाळी आणि रात्री कुमारी असवाबरोबर घ्या. पाळी साफ यायला लागते. ज्या लोकांचं वजन फार जास्त वाढलंय त्यांनी 6-6 ग्रॅम मेथी बी चूर्ण 3 वेळा लिंबू आणि गरम पाण्यावर सेवन करायचं. त्याबरोबर व्यायाम आणि आहार व्यवस्थित ठेवायचा. महिन्याकाठी 3 ते 4 किलो तरी वजन कमी होतं. मंडळी, मेथीचे बी त्याच्यातल्या कडू चवीमुळे तसेच त्याच्यातल्या फायबर्स आणि ॲमिनो ॲसिडमुळे पॅनक्रियातले इन्सुलिन स्राव वाढवतात. त्यामुळे रक्तातली साखर मेथ्यामुळे नियंत्रणात येते. याबरोबरच मेथी हृदयासाठी फायदेशीर असते. आपल्या सर्वांना माहिती आहे कोलेस्टेरॉल हृदयासाठी फार महत्त्वाचा रोल अदा करतं. मेथ्या खराब कोलेस्टेरॉल म्हणजे LDL कमी करण्यास फार मदत करतो. त्यामुळे आपोआपच हार्ट अटॅकची रिस्क कमी होते बघा. यासाठी 5-5 ग्रॅम मेथ्या चूर्ण सकाळी रात्री गरम पाण्यावर घ्या फक्त. पण नियमित घ्या.
त्याने फार छान फरक पडतो। मेथीच्या पानांची पेस्ट त्वचेसाठी उपयुक्त असते। जखमेवर किंवा सूज कमी करण्यासाठी ही पेस्ट लावली तर जखम लवकर भरून येते आणि सूजही लवकर कमी होते। मेथ्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात आणि त्याच्यामुळे रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणजे ज्याला आपण आमवात म्हणतो किंवा वातरोग म्हणतो, त्या सांधेदुखीमुळे सांधेदुखीच्या आजारासाठी तो खूप छान उपयोगी पडतो। मंडळी, मेथ्यामध्ये फॉस्फेट्स असतात, लेसिथिन असतं आणि न्यूक्लियाय अल्बुमिन असतं। त्यामुळे मेथ्या कॉड लिव्हर ऑइल प्रमाणे शरीराला ताकद देतं। मंडळी, बघितलं ना, इतके सारे उपयोग एकट्या मेथ्याचे आहेत, पण मेथ्या वापरण्याच्या काही पद्धती आहेत। जसं की रात्री मेथीचं बी पाण्यात भिजत ठेवायचं आणि सकाळी ते पाणी गाळून प्यायचं। नाहीतर मेथी चूर्ण जेवणात किंवा ताकात मिसळूनही घेऊ शकता तुम्ही। मेथी बी भाज्यांच्या फोडणी घालू शकता, त्यामुळे भाजीची चवही छान होते। मंडळी, याबरोबर मेथ्या घेताना थोडी काळजी घ्यावी लागते बरं। एक म्हणजे मेथ्या पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी सेवन करू नये किंवा कमी प्रमाणात सेवन करावा। त्यासाठी खारीक, बदाम, अक्रोड, खजूर, अंजीर अशा सुक्या मेव्याबरोबर किंवा दुधाबरोबर मेथ्या सेवन केल्यास पित्त वाढणार नाही। उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल, मे आणि ऑक्टोबर हीटमध्ये मेथ्या सेवन करू नका। या महिन्यांमध्ये प्रत्येकाच्या शरीरात निसर्गतःच पित्त फार वाढलेलं असतं, उष्णता वाढलेली असते, त्यामुळे या ऋतूत मेथ्या सेवन करू नका। थंडीत व पावसाळ्यात मेथ्या सेवन करायला काहीच हरकत नाही आहे। 15 वर्षाखालच्या लहान मुलांनी मेथ्या सेवन करायचं झालं तर सकाळी लवकर उठून 3 ग्रॅम मेथ्या दुधाचं सेवन करावं। प्रौढ व्यक्तींनी 5 ते 6 ग्रॅम मेथ्या सेवन करावा, तर वृद्धांनी 3 ते 4 ग्रॅम मेथ्या सेवन करायला हरकत नाही। गरोदर स्त्रियांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मेथीचा किंवा मेथ्याचा उपयोग करावा। तात्पर्य हेच की मेथी किंवा मेथ्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणारी वनस्पती आहे, परंतु योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणी वापरल्यासच ती प्रभावी ठरू शकते। नक्कीच तुम्हाला आजच्या माहितीचा उपयोग होईल। आता इथेच तुमची रजा घेतो। पुन्हा भेटूयात एक नवा विषय घेऊन। तोपर्यंत स्वस्थ राहा आणि आनंदी राहा। धन्यवाद।